मित्रांनो, आज आपलं जे व्याख्यान आहे, त्या व्याख्यानाचा विषय आहे नैसर्गिक संसाधने. नैसर्गिक संसाधने अ, त्यांचे वितरण, त्यांचे महत्त्व, त्यांचे उपयोग व त्यांच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या समस्यांविषयी आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर पहिला बेसिक प्रश्न आहे, संसाधन म्हणजे काय? तर संसाधन म्हणजे अशी कुठलीही वस्तू, सामग्री, माहिती किंवा सेवा ज्याचा वापर केला जाऊ शकतो. ठीक आहे. प्रत्येक व्यक्ती परत्वे संसाधन वेगवेगळे असू शकतात. जर पेन माझ्याकरता एक संसाधन आहे, तेच लहान मुलाकरता संसाधन होऊ शकत नाही. त्याच्याकरता पेन्सिल, खडू लिहिण्याकरता रिसोर्स म्हणजे संसाधन होऊ शकतं. तर कोणती उपयुक्त माहिती, सामग्री किंवा सेवा यांचा समावेश आपण संसाधनामध्ये करू शकतो. मुख्यत्वे संसाधनाचे 2 प्रकार असतात. कृत्रिम म्हणजे मानवनिर्मित, तर दुसरं आहे नैसर्गिक. नैसर्गिक संसाधने म्हणजे पर्यावरणाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवा. पर्यावरणातून मनुष्याला खूप साऱ्या गोष्टी मिळत राहतात. हवा, पाणी, लाकूड अशा वस्तू जे निसर्गाने तयार केल्या आहेत, ते म्हणजे नैसर्गिक संसाधने आणि त्याच्या व्यक्तीने उपयोग केला तरच ते संसाधन होईल. दुसरं कृत्रिम म्हणजे मानवनिर्मित संसाधने, ज्यामध्ये मानवाद्वारे तयार केलेली साधने, जसं माणसाने तयार केल्या, शहरे तयार केली, इमारती तयार केल्या, विविध संस्था, इतर कलाकृती, ठीक आहे. इव्हन म्हणजे अशा गोष्टी आहेत ज्याला आपण स्पर्श करू शकतो, ठीक आहे. ते पण संसाधन आहे. दुसरं सॉफ्टमध्ये, जसं यात शहाणपणा आहे, अनुभव आहे, कौशल्य आहे, उपक्रम आहेत. यांना आपण हात लावू शकत नाही. इनटँजिबल आहेत. त्यांना सुद्धा आपण संसाधन म्हणू शकतो. हे सर्व मानवी संसाधने आहेत. नैसर्गिक संसाधनाविषयी आपण जर बोलायचं झालं, तर त्यामध्ये मुख्यत्वे जमीन, पाणी, खनिज, वनस्पती आणि प्राणी इत्यादींचा समावेश होतो. निसर्गाने आपल्याला ही संसाधने दिली आहेत, जी सर्व जीवनाच्या अस्तित्वासाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे. मनुष्य हा कधीही अ, कुणाच्याही संसाधनाशिवाय जगू शकत नाही. त्याला नेहमी प्रत्येक वेळेस पर्यावरणातून त्याला आंतरक्रिया करावी लागेल, क्रिया करावी लागेल आणि त्याला पर्यावरणातून मिळणाऱ्या नैसर्गिक संसाधनावरच अवलंबून राहावं लागेल. एक वेळ मनुष्य हा बाकी मनुष्यापेक्षा वेगळा राहू शकतो, पण नैसर्गिक संसाधनाशिवाय तो जिवंतही राहू शकत नाही. आपल्या नैसर्गिक संपत्तीचा सुज्ञपणे आणि विवेकपणे वापर करणे ही आपली प्रामुख्याने प्रमुख जबाबदारी आहे. मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक संसाधनांची लक्षणीय घट आणि ऱ्हास झाला आहे. आपण बघतच आहात की भारताची आणि अजून दुसऱ्या देशांचे एकूण जगामध्ये लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या लोकसंख्येची विविध तऱ्हाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याकरता लोक फॅक्टरीज किंवा बाकी संस्था आहेत, हे निसर्गातून वस्तू घेतात. जसं त्यांना जर घरं पाहिजे असतील, तर घर बांधण्याकरता आपल्याला लोखंड हवं असते, सिमेंट हवं असते, दगड हवं असतात. हे सर्व आपण अ, जमिनीतून घेतो. ठीक आहे. परिणामी पर्यावरणावर व मानवी जीवनावर ह्या लक्षणीय नैसर्गिक संसाधने आहेत, ते कमी जे होत आहेत, त्याच्या मानवी जीवनावर नकारात्मक परिणाम झालेले आहेत. याचमुळे आपण शाश्वत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाची फार गरज आहे. शाश्वत संसाधन म्हणजे आज आपली जी गरजा पूर्ण करून, आज मानवांच्या पूर्ण गरजा पूर्ण करून, पुढच्या जे पिढी येणार आहेत, पुढच्या ज्या जनरेशन्स येणार आहेत, त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकरता रिसोर्सेस, संसाधने टिकवून ठेवणे. संसाधनांचा स्वैरपणे वापर होत असल्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीची मागणी झपाट्याने वाढत आहे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक लोकसंख्येच्या पाठीमागे त्याचे डिमांड्स असतात, त्यांच्या मागण्या असतात. त्या मागण्या खूप जास्त प्रमाणात वाढल्यामुळे त्याचा पूर्ण आणि पूर्ण परिणाम हा नैसर्गिक साधन संपत्ती संपण्याच्या मागे लागले होत आहे. ही मागणी वाढण्यामागे काही प्रमाणात मानवी लोकसंख्येतील प्रचंड वाढ,
उपभोगाचा गती आणि अंशतः ही संसाधने मर्यादित आहेत आणि एक दिवसात संपतील याची जाणीवच मनुष्याला नाही आहे. त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्ती ही धोक्यात आलेली आहे. त्याचमुळे शाश्वत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाची फार जास्त गरज पडलेली आहे. आपण विचार करा की जर आजच्या घडीला एका दिवसामध्ये पूर्णची पूर्ण जंगल पृथ्वीवरून आपण काढून टाकली, तर त्याचा वातावरणावर काय परिणाम होईल आणि येणारे वातावरणीय बदल कसे होतील याच्या कल्पनाही करू शकत नाही आपण. निसर्गाने दिलेली संसाधने हे जीवनाच्या अस्तित्वासाठी आणि विकासासाठी आवश्यक आहेत. नैसर्गिक संसाधनांची आपली मागणी झपाट्याने वाढतच आहे. आपल्या नैसर्गिक संपत्तीचा शुद्धपणे व विवेकपणे वापर करणे ही आपली आज प्रमुख चिंता आहे. मात्र या संसाधन संपत्तीचा स्वयंपणे वापर केला जात असल्याचे चित्र निंदनीय आहे. मित्रांनो, आपण संसाधनाविषयी माहिती गोळा करतो आहे. नैसर्गिक संसाधन काय आहेत? तर हे जे संसाधन आहेत त्यांचे प्रमुख 2 भागात विभागणी करता येऊ शकते. पहिलं आहे अक्षय संसाधने आणि दुसरं आहे नूतनीकरणीय संसाधने. अक्षय म्हणजे रिन्युएबल, जे पुन्हा पुन्हा तयार होऊ शकतात, ज्यांचा आपण वापर पुन्हा पुन्हा करू शकतो. जसं वायू ऊर्जा, हवा संपणार नाही, पृथ्वीवर जी हवा ज्या प्रमाणात आहे तीच राहणार आहे. ठीक आहे, त्याचा आपण वापर करू शकतो, ते कधी संपणारी गोष्ट नाही आहे. सौर ऊर्जा आहे, ती चिरातून काळापर्यंत आपल्याला मिळणारी आहे. भूगर्भीय ऊर्जा, पृथ्वीच्या गाभ्यामध्ये जी ऊर्जा आहे तिचा आपण वापर करू शकतो आपल्या कामांकरता. जलीय ऊर्जा, समुद्रातून किंवा पाण्यातून आपण ऊर्जा घेऊ शकतो. नंतर आहे अणु ऊर्जा, तिचा पण आपण एक ती कंटिन्यू चेन रिएक्शनचा आपण वापर करून आपण कंटिन्यू संसाधनातून रिसोर्सेस घेऊ शकतो, ऊर्जा घेऊ शकतो. तर नूतनीकरणीय संसाधने, ज्याला इंग्रजीमध्ये नॉन रिन्युएबल रिसोर्स म्हणतात, त्यामध्ये तेल, नैसर्गिक वायू, कोळसा, खनिजे, जीवाश्म इंधन इत्यादींचा समावेश होतो. कारण की हे सर्व पृथ्वीच्या गाभ्यामध्ये लपलेले आहेत आणि मनुष्याने यांचं उत्खनन करून बाहेर काढले आहेत त्यांना. जर एकदा का पृथ्वीच्या गर्भातून तेल, नैसर्गिक वायू, कोळसा, इतर जे खनिजे आहेत हे जर संपले तर ते पुन्हा परत येणार नाही. ते निर्माणच व्हायला लाखो करोडो वर्ष लागतात. आज जे आपण आपले नैसर्गिक जे वायू आहे किंवा जीवाश्म इंधन आहे, पेट्रोल, डिझेल, हे लाखो करोड वर्ष आधी जे जंगल आहे, जंगलामध्ये असलेले प्राणी आहेत, ते अचानक काही कारणांमुळे जमीन दाबल्या गेले आणि त्यांच्यापासून प्रचंड प्रमाणात आपल्याला हे जीवाश्म इंधन मिळत आहे. आपण पुढे वळूया. महत्वाचं नैसर्गिक संसाधन म्हणजे जमीन आणि पाणी. आता आपण याच्याशी माहिती घेऊया. जमीन आणि पाणी हे सर्व जीवनाच्या अस्तित्वासाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे. आपण इंग्रजीमध्ये ऐकतो की वॉटर इज लाईफ, म्हणजे जल हे जीवन आहे. तर बिना पाण्याचं आपलं अस्तित्व आपण विचारही करू शकत नाही. आपण अनुभवतो की आपल्याकडे जर 1-2 दिवस नळ नाही आलं तर आपल्या आतून जीवाची लाहीलाही होते की कुठून पाणी मिळेल, कसं मिळेल, एक आपण अस्वस्थता आपल्या मनामध्ये निर्माण होते. त्यामुळे म्हणतात की जल हे जीवन आहे. लोकसंख्या वाढीमुळे आणि इंडस्ट्रियल ग्रोथ झाल्यामुळे जमीन आणि पाणी यांची खूप जास्त वाढ होत आहे, यांची खूप जास्त मागणी वाढत आहे. ठीक आहे. तर मनुष्याने जर विवेकपूर्ण वापर केला आणि आपली जबाबदारी व्यवस्थित पूर्ण केली तर सर्वांना व्यवस्थित पाणी मिळू शकतं आणि जमिनीचा उपयोग पण सर्वांना चांगल्या पद्धतीने करता येईल. मित्रांनो, जमिनीमध्ये प्रमुख घटक येते माती. ही जी माती आहे, मातीची व्याख्या अशी करता येईल की पृथ्वीच्या सर्वात वरचं थर, बारीक थर, ठीक आहे, त्याला माती म्हणतात. तर ही जी माती आहे, जवळपास अगर 1 सेंटीमीटर मातीचा थर जर बनत असेल तर त्याला जवळपास 500 ते 1000 वर्ष सहज लागतात. त्यामुळे मातीचा जे उपयोग आहे ते फार विवेकपूर्ण पद्धतीने होणे आवश्यक आहे. खाणकाम आणि प्रदूषणाचा सर्वात स्पष्ट आणि दीर्घकाळ टिकणारा परिणाम म्हणजे स्रोतांचा परिणात्मक आणि गुणात्मक ऱ्हास. उद्योग जलाशयांमध्ये विषारी कचरा टाकतात
आणि ते निरुपयोगी बनतात. खूप सारे जे इंडस्ट्रीज आहेत त्यामधून केमिकल्स मिश्रित पाणी हे जलाशयात, नदीमध्ये सोडलं जातं. त्यामुळे नदीचं पाणी खराब होतच होतं. त्यामध्ये असणारे जे अ, जीव आहेत, त्यांना सुद्धा आपल्या जीवाला मुकावं लागतं आणि नदीच्या काठावर जे लोकं राहतात, ते जे पाणी पितात, त्यामध्ये पण नदीचं गंद पाणी अंडरग्राउंड मिळतं आणि त्यांना विविध रोगांचा सामना करावा लागतो. आपली जमीन आणि जलस्रोतांचे संरक्षण करण्याचे आणखी एक कारण ते म्हणजे त्यांचा पुरवठा मर्यादित आहे. आपण बघितलं की पृथ्वीवर 70% जमीन आणि 30% पाणी 30% 70% पाणी आणि 30% जमीन उपलब्ध आहे, एक ॲव्हरेजमध्ये. नैसर्गिक संसाधनाची मागणी उत्तरोत्तर वाढत आहे. म्हणून आपण त्यांचा अधिक कार्यक्षमतेने वापर केला पाहिजे. पर्यायी स्रोत किंवा त्यांचे पर्याय शोधले पाहिजे. जसं आतापर्यंत आपण मागच्या अ, मागच्या 100 वर्षापासून आपण पेट्रोल आणि डिझेल यांचा वापर करतो गाडी चालवण्याकरता, व्हेइकल फोर व्हीलर चालवण्याकरता. आता ते संपणार आहेत हे आपल्याला कळलं आहे. त्यामुळे आपण आता सौर ऊर्जेकडे वळलेलो आहोत. म्हणजे आपण हळू पर्याय शोधलेले आहेत. आपण आधी अ, वीज निर्मिती करता कोळसा वापरायचो. आता कोळशाला पर्याय म्हणून आपण अणुऊर्जा वापरतो आहे, पवन ऊर्जा वापरतो आहे. ह्या किंवा भूगर्भीय ऊर्जा आपण वापरून सुद्धा अ, वीज निर्मिती करतोय. त्यामुळे आपल्याला नैसर्गिक संसाधने वाचवण्याकरता कुठली योग्य पर्याय आहेत, कुठले दुसरे संसाधने आहेत, ज्यांचा निसर्गावर परिणाम पडणार नाही, याची आपल्याला माहिती घेणे फार आवश्यक आहे. जेव्हा आपण आपले जे नैसर्गिक संसाधने आहेत, त्यांची उपलब्धता आणि मर्यादा समजून घेऊ, तेव्हाच ते शक्य होईल, की ते आपण कसे वाचवायचे. सर्वात महत्त्वाचा जो संसाधन आहे, तो आहे पाणी. पाणी हा जीवनातील सर्वात अत्यावश्यक घटकांपैकी एक आहे. वरवर पाहता पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, असे आपल्याला वाटले, तरी पण पोर्टेबल वॉटर म्हणजे पिण्यायोग्य पाण्याचे जे स्रोत आहेत, ते फार मर्यादित आहेत. जगातील मोठ्या भागात वापरण्यायोग्य पाण्याची फार कमतरता आहे. खूप सारे आफ्रिकन देश आहेत, ज्यामध्ये आजही शुद्ध पाणी मिळत नाही. मानवाचे अस्तित्व युगानुयुगे जमीन आणि जलस्रोतां यांच्याशी संबंधित असलेल्या आपल्याला दिसून येतो. म्हणजे मनुष्य अशाच ठिकाणी आपलं वास्तव्य करतो किंवा लांब वेळपर्यंत राहू शकतो, ज्या ठिकाणी त्याला पिण्याचं पाणी उपलब्ध असेल. आपण प्रवास करताना असं बघतो की ह्या ठिकाणी तर लोक राहायला नको पाहिजे, पण या ठिकाणी वस्ती आहे. तर ज्या ठिकाणी वस्ती आहे याचा अर्थ या ठिकाणी त्यांना त्यांच्या सोयी सुविधा पूर्ण होतात, त्या ठिकाणी त्यांना प्यायचं पाणी उपलब्ध आहे. ठीक आहे. नदी काठी किंवा नदीच्या खोऱ्यात सुरुवातीच्या मानवी वसाहतींवर प्रभाव टाकला आहे. तेव्हापासून हे नाते विकसित होत आहे. अनेक सुरुवातीच्या संस्कृतींचा विकास नदीकाठी झाला आहे हे आपल्याला माहित आहे. तर काही जे संस्कृती आहेत, मानवी संस्कृती आहेत, त्यांचा विनाश सुद्धा नदीच्या पाण्यामुळे झालेला आहे, असं इतिहासात आपल्याला वाचलेलं आहे. खूप चांगलं एक्झाम्पल आहे. इजिप्तमध्ये नाईल नदी वाहते. ठीक आहे. तर इंग्रजीमध्ये वाक्य आहे की इजिप्ट इज द गिफ्ट ऑफ नाईल. इजिप्त हा देश नाईल नदीचा एक पुरस्कार आहे. त्याचप्रकारे इराकमध्ये तिग्रस आणि युफ्राटस नावाच्या 2 नद्या आहेत. त्यांच्या संगमामध्ये मेसोपोटामिया नावाची संस्कृती उदयास आलेली होती. तर चीनमध्ये येलो नदी जी आहे, पिवळी नदी, त्यामध्ये चीनी संस्कृती उदयास आली. तर आपल्या भारतासंदर्भात आपण जर माहिती घेतली तर सिंधू नदी घाटी संस्कृती नावाचा आपण पाकिस्तानमध्ये आणि उत्तर भारतामध्ये आपल्याला ही संस्कृतीचा इतिहास आहे. एकूणच नद्या जे आहेत हे नेहमी मानव जीवनाला हे सहकार्य करत असतात, त्यांची प्रगती करत असतात. आपल्या अनुभवातून धडा घेऊन अखेरीस मानवाला जमिनीशी आणि पाण्याचा जो चक्रीय संबंध आहे त्यात उमगलेला आहे. या समजुतीमुळेच अत्यंत विकसित अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून
तलावांची, धरणांची आता निर्मिती होत आहे. मानवी जीवन टिकवण्यासाठी पाणी हे सर्वात महत्वाचे पदार्थ आहे. पाण्याशिवाय जीवन नाही. पृथ्वी, अग्नी, वायू, अवकाश आणि पाणी या 5 घटकांमधील एक महत्वाचा घटक म्हणून पाण्याची काही लोक पूजा सुद्धा करतात आणि पाणी हे सर्व धर्मांमध्ये आदराने त्याच्याकडे बघितलं जातं. मित्रांनो, पृथ्वीवरील सर्व पाण्यांपैकी फक्त 1% पाणी आपल्या वापरण्यासाठी सहज उपलब्ध आहे. यापैकी 1% पैकी 73% पाणी शेती करता, तर 20% पाणी उद्योगांसाठी आणि उर्वरित पाणी घरगुती आणि मनोरंजनाच्या गरजा जसे की पिण्यासाठी आणि इतर पिण्यायोग्य वापरासाठी किंवा रिक्रिएशन करता ते आपण वापरतो. जलस्रोतांच्या जागतिक वितरणावरून असे दिसून येते की पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी 3% पेक्षा कमी पिण्यायोग्य पाणी आपल्यासाठी उपयोगात आहे किंवा उपलब्ध आहे. हा जो पुढे तक्ता आहे त्यामध्ये पिण्यायोग्य पाणी कुठं कुठं किती किती प्रमाणात साचलेलं आहे त्याच्या संदर्भात या ठिकाणी आकडेवारी दिलेली आहे. जसं 80% हे पिण्यायोग्य पाणी हे बर्फाळ स्वरूपात उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर तसेच ग्लेशियर्सवर बंदिस्त आहे. तर जे 20% पाणी लिक्विड स्वरूपात आहे, तर त्यामध्ये पाणी जो आहे पिण्यायोग्य पाणी हा लेक्स, सॉइल, रिव्हर्स, ॲटमॉस्फिअर, बायोलॉजिकल, मेटाबॉलिक आणि ग्राउंड वॉटर मध्ये उपलब्ध आहे. सतत तत्त्वावरून आपण हे बघितलं की शुद्ध पाण्यापैकी फक्त 1/5 पाणी द्रव रूपात उपलब्ध आहे. हे मर्यादित पाणी भरून काढणे योग्य आहे आणि म्हणूनच मानवाद्वारे वारंवार वापरण्यासाठी त्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं. या दुर्मिळ उपलब्ध पाण्यापैकी फक्त 90% पेक्षा जास्त भूमिगत पाण्याच्या स्वरूपात आहे. तर फक्त 1% पाणी हे छोट्या तलावांमध्ये उपलब्ध आहे. मातीमध्ये फक्त 0.2% पाणी असते, परंतु दुप्पट पाणी एकतर नद्या किंवा वातावरणात असते. एकूण वार्षिक पर्जन्यमानाच्या बाबतीत भारत खूपच भाग्यवान आहे, कारण की आपल्याकडे भारतामध्ये दरवर्षी मॉन्सून येतो, पावसाळा येतो ठरलेल्या वेळेप्रमाणे. त्यामुळे आपल्याला पर्जन्यमान आणि पाऊस खूप जास्त पडत असतो. भारतामध्ये सरासरी 400 दशलक्ष हेक्टर मीटर पाऊस पडतो. त्यापैकी पृष्ठभागावरील 185 दशलक्ष हेक्टर मीटर पाणी म्हणून उपलब्ध आहे, तर 50 दशलक्ष हेक्टर मीटर पाणी हे भूगर्भातील पाणी म्हणून आणि 165 दशलक्ष हेक्टर मीटर पाणी हे जमिनीत साठलेलं आहे. ताज्या त्याचे एकूण प्रमाण मानव जातीच्या वर्तमान आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे, परंतु त्याचे असमान वितरण, विस्तृत हंगामी तसेच वार्षिक चढ उतारांमुळे जगातील अनेक भागांमध्ये पाण्याची कमतरता ही एक जुनी समस्या आहे. अशा प्रकारे आपण पाहू शकतो की सिंचन, जलवाहतूक, जलविद्युत निर्मिती आणि घरगुती आणि औद्योगिक गरजा अशा विविध कारणांसाठी आवश्यक असलेले पाणी हे फारच तुटपुंज आहे, फार कमी आहे. त्यामुळे जलस्रोतांचा काटकसरीने वापर होणे फार गरजेचे आहे. आता आपण बघूया जलस्रोतांचे संवर्धन आणि व्यवस्थापन. आपण कशा प्रकारे आपले जे वॉटर रिसोर्स आहेत त्याला आपण कन्झर्व करू शकतो आणि त्याला मॅनेज करू शकतो. आजच्या युगामध्ये, आजच्या शतकामध्ये पाणी ही दुर्मिळ वस्तू बनत चाललेली आहे. त्याची कमतरता आपल्या सर्वांना धोक्यात आणते, आपली उपजीविका धोक्यात आणते तसेच आणि कधी कधी आपले जीवन सुद्धा आपण त्यामुळे धोक्यात येते. कोट्यावधी लोकांसाठी गोड्या पाण्याची टंचाई निकृष्ट दर्जाप्रमाणे अपुऱ्या प्रमाणात परिभाषित केली आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड UNFPA द्वारा 2001 मध्ये सुद्धा नोंदवलं आहे की पुढील 25 वर्षात जगातील 1/3 लोकसंख्या तीव्र पाणी टंचाईमुळे त्यांना त्रास सहन करावा लागेल. आणि आज आपण 2022 मध्ये आहोत,
तर आपण हे जे सत्य आहे आपण सर्वजण अनुभवतो आहोत. सध्या 1 अब्जाहून अधिक लोकांना पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे पूर्ण जगात आणि 3 अब्ज लोकांना जवळपास पृथ्वीची अर्धी लोकसंख्या ही मूलभूत सांडपाणी प्रणालीमध्ये समाविष्ट नाही. जोपर्यंत जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन केले जात नाही, तोपर्यंत आपण सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान असलेल्या भागातही प्रदूषणामुळे पिण्याच्या पाण्याच्या अभावासारखा विरोधाभासी परिस्थितीला तोंड देत राहू. जलस्रोतांचे व्यवस्थापन म्हणजे पाण्याच्या साठा त्याचे जे स्रोत आहे ते धोक्यात न आणता विविध उपयोगांसाठी चांगल्या दर्जाचा पाण्याचा पुरवठा क- तो कसा राबवायचा याचं ते एक प्रकारे व्यवस्थापन आहे. पाण्याचे जे स्रोत आहेत ते अगदी सर्वांना माहिती आहेत आणि लिमिटेड आहे. जर आणि त्याचा वापर सर्वांना सोयीचं होईल, सर्वांना योग्य प्रमाणात पाणी मिळेल, घरगुती वापर असो किंवा औद्योगिक वापर असो किंवा शेती असो, या विविध कारणांकरता जर पाण्याचं नियोजन एकदम व्यवस्थित झालं तर त्यामुळे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत, पाण्याचे जे इश्यूज आहेत ते मोठ्या प्रमाणात सॉल्व्ह होऊ शकतात. आणि हे जी एकूण प्रणाली आहे याला जलस्रोतांचे संवर्धन किंवा आणि व्यवस्थापन असे म्हणतात. दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर योग्य दर्जाचे पाणी सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे आणि या मौल्यवान स्रोतांचा कोणताही गैरवापर आणि अपव्यय होणार नाही. जल व्यवस्थापनामध्ये भूजलाच्या साठ्यांचे पुनर्भरण करणे आणि अतिरिक्त क्षेत्रातून टंचाईच्या प्रदेशात पुरवठा वाढवणे याचा समावेश होतो. आपण आपल्या देशात बरेचदा बघतो की पावसाळ्यामध्ये आपल्या भारतातील काही प्रदेशांमध्ये खूप जास्त पूर येतं, खूप पाणी असतं, तर दुसऱ्या प्रदेशांमध्ये तिथं एक थेंबही पाऊस नसतं. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी वॉटर हा अधिक मात्रात उपलब्ध आहे तिथून पाणी विविध माध्यमातून ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी कसं पोहोचवता येईल याचा प्रयत्न सुद्धा आपण पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये करू शकतो. तर भूजल पुनर्भरण म्हणजे आपल्या पृथ्वीच्या पोटामध्ये जे पाणी अतोनात लोकांनी काढून टाकलंय त्या ठिकाणी परत पाण्याची उपलब्धता करून देणे. विविध पद्धतीने पृथ्वीच्या गर्भात पाणी कसं पोहोचेल याचे व्यवस्थापन करणे म्हणजे भूजल पुनर्भरण. मित्रांनो, घरगुती आणि महानगरपालिकेच्या सांडपाण्यावर आपण जर योग्य प्रक्रिया केली, ठीक आहे, औद्योगिक आणि कृषी उद्देशांसाठी वेगवेगळा पुरवठा आपण केला, तसंच समुद्राच्या पाण्याचे विलनीकरण केलं, म्हणजे समुद्रात पाणी जे आहे ते खारं असतं, ते पाणी आपण स्वच्छ करून जर ते शुद्ध करून पिण्यायोग्य करून जर आपण लोकांना पोहोचवलं तर आपल्याला अतिरिक्त पाण्याचा साठा मिळू शकतो. जास्त वापर कमी करणे, आपण खूप सारं पाणी विनाकारण इकडे तिकडे वापरत असतो, तर तो जे अतिरिक्त वापर आहे तो कमी करणे फार महत्वाचे आहे. बऱ्याच ठिकाणी नळ गळताना आपण बघतो की नळ खराब असतात, प्लंबिंग बरोबर नसते, सिंचन जे पाटबंधारे असतात, ठीक आहे, धरणं असतात, त्या ठिकाणी पण बरंचसं पाणी वाहत असतो. तर त्या ठिकाणी जर आपण हे वाहतं पाणी थांबवलं तर आपल्याला मानवाला पाणी अतिरिक्त प्रमाणात मिळेल आणि तो आपण योग्य प्रकारे वापरू शकतो. इव्हन मोठ्या जे हाऊसिंग सोसायटीज आहेत तिथला जो सांडपाणी आहे तो त्याला त्याची पुनर्प्रक्रिया करून तिथल्याच बागांकरता, सिंचनाकरता किंवा जवळपास जर शेती असेल त्यांना पण तो पाणी आपण पोहोचवू शकतो. आता बोलूया पुढचा आपला नैसर्गिक संसाधन आहे तो म्हणजे जमीन. जमीन आहे ती फार महत्वाचे रिसोर्स आहे आणि जमीन हे एक नूतनीकरणीय संसाधन आहे, ते आपण परत वापरू शकतो. ठीक आहे, म्हणजे जमीन, खनिज, सागरी संसाधने पुन्हा किंवा विस्तारित केली जाऊ शकत नाही. जमीन ही आपल्यासाठी मूलभूत संसाधन आहे, एक बेसिक संसाधन आहे आणि खरं तर जमीन हा प्रत्येक गोष्टीचा पाया आहे ज्यावर संपूर्ण पर्यावरणीय प्रणाली टिकून आहे. आणि हे सर्व स्थलीय वनस्पती आणि प्राण्यांसाठी जिवंत जमीन ही एक प्रकारे त्यांचं घर आहे, बस्ती आहे. माणसाच्या आणि प्राण्यांच्या जीवनासाठी आणि विविध क्रियाकलापांसाठी जमीन हे आधार प्रदान करते, आधार देत असते.
जमिनीची क्षमता त्यांच्या जैविक उत्पादनाचा आणि माती आणि खडक यांचा भार सहन करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. जितकी जमीन सुपीक असेल ती जास्त लोकांना अन्न पुरवठा देऊ शकते. त्यामुळे जमिनीचं आणि सुपीक जमिनीचं फार जास्त महत्व आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीवर मोठा ताण पडत आहे. प्रत्येक व्यक्तीला जो जन्माला आला, तो मोठा झाल्यानंतर त्याला वेगळं घर हवं असते. त्याच्याकरता त्या गरजा पुरवण्याकरता वेगवेगळे इंडस्ट्रीज तयार होतात. इंडस्ट्री हे नेहमी जमिनीवरच तयार होतात. ते जमीन येणार कुठून? तर सुपीक जमिनीला नापीक करून त्या जमिनीवर इंडस्ट्रीज तयार होत आहेत आणि जमीन जी आहे, चांगली जमीन ही संपत आहे. 1901 मध्ये 238 दशलक्ष लोकांची वस्ती असलेली आमची जमीन आता 1200 दशलक्ष लोकांच्या गरजा पूर्ण करत आहे. जमिनीची क्वांटिटी सेम आहे, जमिनीचा आकार आणि क्षेत्रफळ सेम आहे, पण त्याच्यावर अवलंबून असलेली लोकांची संख्या दिवसेंदिवस वर्षानुवर्षे आता दरवर्षी वाढत चाललेली आहे. अंधाधुंदपणे जंगलतोड केल्यामुळेही जमिनीच्या संसाधनाच्या व्यवस्थापनामुळे आणि भूमी आणि माती यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. माती जमिनीचा सर्वात वरचा थर बनवते, जी सर्व संसाधनांमध्ये सर्वात मौल्यवान आहे. कारण ती संपूर्ण जीवन प्रणालीला आधार देते, वनस्पतींना अन्न पुरवते आणि जीवनासाठी आवश्यक पाणी साठवते. त्यात हवा आणि आर्द्रता मिसळलेली असते. वाळू, गाळ आणि चिकणमाती त्यामध्ये असते. त्यात भरपूर सेंद्रिय आणि खनिज पोषक असतात. तर एकूणच ही माती जी आहे, ही फार जीवनदायी माती आहे. त्यामुळे तिचे संवर्धन फार महत्वाचे आहे. जंगल कटाई केल्यामुळे ही जी मातीची लेयर आहे, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती वाहून जाते. त्यामुळे जो भूभाग नवीन तयार होतो तो इतका फर्टाईल नसतो. त्यावर शेती इतकी चांगली होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला मातीचं अर्थात जमिनीचं संवर्धन करणं फार महत्वाचं आहे. हा भारताचा नकाशा आहे, ज्यामध्ये कुठल्या कुठल्या जमिनीचा वापर कुठल्या कुठल्या प्रकारे होत आहे आणि कुठल्या कुठली माती आहे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी भारताच्या उत्तरेला हिमालय आहे. हिमालयात त्या टेक्निक फॉरेस्ट आणि माउंटेनियस एरिया आहे. तर भारताच्या उत्तरेला पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बेंगॉल ह्या राज्यांमध्ये आपण गाळाची माती या ठिकाणी इथं त्याला ॲल्युव्हियल सॉइल म्हणतात, ते या ठिकाणी उपलब्ध आहे. ही सॉइल सर्वात फर्टाईल असते. ठीक आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं खत टाकायची आवश्यकता नाही. नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे शेती लोक करत आहेत आणि हाच कारण आहे की इथं कमी खर्चामध्ये खूप चांगली शेती होते आणि खूप मोठ्या प्रमाणात अन्नधान्य पुरवठा उपलब्ध होतो. आणि हा अन्नधान्य पुरवठा जास्त असल्यामुळे सुद्धा लोकसंख्या वाढत आहे का याच्यावर पण सुद्धा लोक रिसर्च करत आहेत. तर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आपल्याला रेड अँड येलो सॉइल बघायला मिळते. महाराष्ट्रामध्ये दख्खनचे पठार, ठीक आहे, त्यामध्ये कर्नाटक पण पार्ट आला आणि वेस्टर्न मध्य प्रदेशच्या पार्ट आला. त्या ठिकाणी ब्लॅक सॉइल आपल्याला पाहायला मिळते. तर पश्चिम किनारा आहे, कोकणचा भाग आहे, वेस्टर्न घाट आहे भारताचा, त्या ठिकाणी आपल्याला लॅटराइट सॉइल पाहायला मिळते. आणि राजस्थानमध्ये वाळवंटी जमीन डेझर्ट सॉइल या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. आता आपण पुढे वळूया. पुढचं नैसर्गिक संसाधन आहे वनसंपदा, जंगले. मानव मुळात जंगलात भटकणारा प्राणी आहे. मानवाचा जन्मच किंवा मानवाची जी सुरुवात आहे, ज्या ठिकाणी आपण आज आहोत, ती जर आपण जर्नी बघितली तर मानव हा नेहमी निसर्गाशी वेढलेला आहे. निसर्गातूनच मनुष्य आलेला आहे. मनुष्याला जंगलातून अन्न, वस्त्र आणि निवारा मिळत आलेला आहे. पुढे मानवाने जंगल कापून जीवन स्थायिक करण्यास सुरुवात केली. त्याने त्यानंतर शेती पण सुरू केली. तथापि जीवन अजूनही सहजीवन पद्धतीने जंगलावर अवलंबून आहे.
जरी मनुष्य हा जंगलातून बाहेर निघाला, शहरात राहू लागला, तरी पण तो जंगलांशिवाय राहू शकत नाही. आजही मनुष्याच्या गरजा ह्या जंगलातूनच पूर्ण होतात. 18व्या शतकात औद्योगिक क्रांतीनंतर मानवाने पृथ्वीवर आणि तिच्या पर्यावरणावरील नकारात्मक प्रभावाचा विचार न करता निर्दयीपणे जंगलांचे शोषण करण्यास सुरुवात केली होती. त्यांना माहितीच नाही मनुष्याला की बा जंगल कटाईमुळे आपल्यावर काय परिणाम पडतील हे त्यांना त्यावेळेस कळलंच नाही. आता त्याचे परिणाम आपण सर्वजण भोगत आहोत आणि अशीच जर आपण जंगल काटत राहिलो, तर पुढे मानवाला खूप वाईट परिस्थिती, वाईट एन्व्हायर्नमेंट बघावं लागेल. जंगले हा आपला खजिना आहे. तो आपल्याला लाकूड, इंधन, चारा, फळे, प्राणी खूप सारे औषधी तत्वे आहेत, हर्बल औषधे आहेत, सौंदर्य प्रसाधने आहेत, उद्योगांद्वारे वापरल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या कच्चा माल यासारख्या विविध प्रकारच्या वस्तू पुरवतात. इव्हन जे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत, जे दवाई तयार करतात, तर त्यामध्ये पण लसी करता किंवा दुसऱ्या वस्तू करता जंगलातून बरेचसे बॅक्टेरिया, व्हायरसेस त्यांना त्यांची गरज पडते. ते सुद्धा जंगलावरच अवलंबून आहेत. जंगलात राहणारे सस्तन प्राणी आणि पक्ष्यांची एक मोठी विविधता उपयुक्त जीवन साधन म्हणून काम करते. मृदा निर्मिती, जलसंधारण आणि ऑक्सिजनचे पुनरुत्पादन यामध्ये जंगले मोठी भूमिका बजावतात. आपल्याला माहितीच आहे की अमेझॉन फॉरेस्ट फार घनदाट आहे. त्याला पृथ्वीचं लंग्स म्हणतात, फुफ्फुस म्हणतात. कारण की हे जे फुफ्फुस आहे, हे जे अमेझॉन फॉरेस्ट आहे, हे खूप सारं कार्बन जगातलं शोषून घेतं. एक प्रकारे कार्बन सिंक होल आहे आणि कार्बन एकत्र करून तो त्याचा फूड तयार करतो आणि आपल्याला ऑक्सिजन देतो. त्यामुळे तो जंगल वाचवणे ही सर्वांची आज जबाबदारी झालेली आहे. जर जगात जंगल नसेल तर काय होईल याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. कल्पना करून तर बघा. जंगल नसेल पूर्ण जगामध्ये तर काय होईल आणि त्याचे परिणाम कसे होऊ शकतात याचा विचार करणं पण फार कठीण आहे. जंगलाची काही कार्य आपण प्रत्यक्षपणे पाहू शकत नाही. तर काही आपण प्रत्यक्षपणे पाहू शकतो. अशी काही कार्य आहेत जी प्रत्यक्षपणे पाहिली जाऊ शकत नाही. जसे की हवेचे शुद्धीकरण, कार्बन सिंक ह्या गोष्टी आहेत आपण आपण बघत नाही, दिसत नाही. पण हे ते करत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा पण होत आहे हवेच्या शुद्धीकरणामुळे. वनाद्वारे करण्यात येणाऱ्या कार्यांना प्रमुख शीर्षकांतर्गत वर्गीकरण केले जाऊ शकते. जसं आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक सांस्कृतिक महत्त्व. वनाचं नेहमी महत्त्व प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक देशांमध्ये, प्रत्येक संस्कृतीमध्ये, प्रत्येक जमातीमध्ये फार महत्त्वाचं स्थान वनांना देण्यात आलेलं आहे. भौगोलिकदृष्ट्या वनांचा आर्थिक उपयोग आहे, पर्यावरणीय महत्त्व आहे, तसेच सामाजिक सांस्कृतिक महत्त्व सुद्धा आहे. तर आता आपण बघूया वनांचं आर्थिक महत्त्व काय आहे? आर्थिकदृष्ट्या वने कशी महत्त्वाची आहेत आपण ते या ठिकाणी बघूया. नूतनीकरणीय संसाधन आहे हे. एकदा जर वनं संपली तर पुन्हा मिळणार नाही. आपल्याला वनांमधून अन्न मिळतं, लोकांना अ, जे चारा मिळतं, गोधन आहे त्यांना चारा मिळतं, इंधन मिळतं, घरे, फर्निचर, माचीस, नांगर करता लाकूड, टॅनिंग, हिरड्या, मसाले, मेण, मध, कस्तुरी, फळे, पाने, मुळे, कंद, कागद, रेयॉन, बांबूचा लगदा, फार्मास्युटिकल्स, अ, कीटकनाशके, उद्योगांकरता जंगलातील वनस्पती आणि जीवजंतूंचा वापर. असे एक फार मोठी लिस्ट आहे आर्थिकदृष्ट्या वनामध्ये आपण सांगायला गेलो तर. ठीक आहे. त्यानंतर आहे पर्यावरण. वनांचं पर्यावरणीय महत्व काय ते बघू आपण. जंगल जागतिक हवामानाचे संयमन करते. वर्ल्ड लेवलला जितकंही म्हणजे ज्या ठिकाणी आपण म्हणतो की ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, यांना नियंत्रित करण्याचं काम हे जंगल करतं. जागतिक हवामान हे यांचं बॅलन्स करण्याचं काम हे जंगल करतं.
नैसर्गिक पर्यावरणीय प्रणाली आणि प्रक्रियांना समर्थन देण्यासाठी कार्य करतं. जमिनीत पाणी टिकवून ठेवणे, पूर नियंत्रण, सुनामी नियंत्रण, चक्रवात चक्रवाताची शक्ती कमकुवत करणे, जंगलातील प्राणी, अनिश्चित काळासाठी काही कार्बनयुक्त रासायनिक संयुगे जमा करणे, त्यांची साठवण करणे, हरितगृह परिणाम आणि जागतिक तापमान वाढ, प्रकाश संश्लेषण, कार्बन डायऑक्साईड कमी करणे, ऑक्सिजन वाढवणे, यासारखे महत्वाचे कार्य आपल्या जंगलाद्वारे होत आहेत, हे लक्षात आलेलं आहे. जंगले हे जमिनीवरील जैवविविधतेचे सर्वात मोठे भांडार आहे. कारण ते सजीवांच्या अस्तित्वासाठी आणि वाढीसाठी आदर्श परिस्थिती प्रदान करतात. जंगलात प्रति युनिट क्षेत्रात असलेल्या प्रजातींची संख्या इतर कोणत्याही स्थलीय परिसंस्थेच्या तुलनेत खूप जास्त आहे. उदाहरणार्थ, उष्णकटिबंधीय रेन फॉरेस्ट पृथ्वीच्या जमिनीच्या पृष्ठभागाच्या 7% पेक्षा कमी व्यापते, परंतु सर्व ज्ञात प्रजातींपैकी 50% पेक्षा जास्त भाग या ठिकाणी व्यापलेला आहे. सर्व ज्ञात वनस्पतींपैकी सुमारे 62% या वर्षांमध्ये आढळतात. त्यामुळेच अमेझॉन आणि नाईल खोऱ्यातील रेन फॉरेस्ट वाचवण्याची मोहीम फार जास्त आता वाढलेली आहे. जैवविविधतेचे संरक्षण करण्याचे महत्त्व आणि आवश्यकतेबद्दलची वाढती जागरूकता मानवाला जंगलाचे महत्त्व जाणण्यास मदत करत आहे. त्यामुळे पर्यावरणीय जो भाग आहे वनसंपदेचा, तो फार महत्वाचा आहे. म्हणजे वन म्हणजेच पर्यावरण, एक प्रकारे असं आजकाल व्याख्या तयार झालेली आहे. पुढे आपण वाढूया वनांचं सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व. जंगले ही सभ्यतेच्या सुरुवातीपासून आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक आचाराचा भाग आहे. आजच्या आधुनिक आणि भौतिकवादी जीवनातही अशा सांस्कृतिक बंधनाची चिन्हे आपल्याला दिसतात. हे मुख्यत्वे आहे कारण जंगलांमध्ये लक्षणीय सौंदर्यात्मक, मनोरंजक आणि आध्यात्मिक मूल्य आहेत. मित्रांनो, ज्या प्रकारे आता जंगल तोड होत आहे, त्याचे दूरगामी परिणाम सर्वांना आता हळूहळू माहीत होऊ लागलेले आहेत. तर त्यापैकी आपण काही या ठिकाणी समजून घेऊया. पहिला आहे वन्य प्राण्यांच्या अधिवासाचा नाश होतो. जेव्हा आपण जंगल तोडतो त्यावेळेस वन्यजीवांना राहायला घर राहत नाही, त्यांचा अधिवास राहत नाही, तो नेहमीकरता हरवून जातो. झाडे वापरणारे प्राणी, अन्न आणि निवारा यापासून वंचित आहेत. वनस्पतींचे आच्छादन कमी झाल्यामुळे मातीची धूप मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे. प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पतींद्वारे मुक्त केलेल्या ऑक्सिजनमध्ये घट होत आहे. जर झाडच कापल्या गेली तर उपलब्ध असलेल्या कार्बन डायऑक्साईडचा ऑक्सिजनमध्ये रूपांतर कोण करणार? त्यामुळे उपलब्ध असलेलं ऑक्सिजन आहे त्याचं जे प्रमाण आहे ते घटत चाललं आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं वातावरणातील पर्सेंटेज वाढत चाललेलं आहे. लाकूड जाळल्यामुळे आणि वनस्पतींद्वारे कार्बन डायऑक्साईडचे निर्धारण कमी झाल्यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला दिसून येते. इव्हन वन उत्पादनांच्या उपलब्धतेमध्ये सुद्धा घट निर्माण झालेली आहे. आधी आपल्याला फळं मिळायचे, खूप सारे मध मिळायचं, अजून खूप साऱ्या गोष्टी मिळायच्या, त्या आता फार आणि फार कमी झाल्या आहेत. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव विविधतेचे नुकसान झालेले आहे. काही रिसर्च असं पण म्हटलेलं आहे की ज्या स्पीडनी जंगल हे काटल्या जात आहेत त्याच स्पीडनी नवीन नवीन रोग, व्हायरसेस, बॅक्टेरिया हे येऊ लागलेत आणि ते सर्व मानवाला एक प्रकारे विविध नवीन आजार सुद्धा देत आहेत. तर जर मानवाला नवीन आजारांपासून, नवीन व्हायरसेस पासून जर वाचायचं असेल तर त्यांनी जंगल कटाई करू नये, जंगलाचं संवर्धन करावं. इंधन लाकडाचा तुटवडा होतो जंगल कापल्यामुळे आणि जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांची अर्थव्यवस्था आणि जीवनमान बिघडते. एका लेवलपर्यंत तुम्ही जंगल कटाई करू शकता सस्टेनेबल वेनी, पण त्याच्या पुढे जर तुम्ही खूप जास्त जर जंगल कट केलं तर तिथल्या जंगलावर ज्यांचा उदरनिर्वाह चालतो अशा लोकांना त्यांचा पोटभरण्याची फार जास्त त्यांना त्रास होईल. अधिक प्रवाहामुळे पाण्याचा
वेग जो आहे, अधिक प्रमाणात पाणी पटकन वाहून जातो जंगलातून आणि त्यामुळे जर जंगल नसेल तर तिथली जमीन सुद्धा ती वाहून जाते. ठीक आहे. वनस्पती जाळल्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढल्याने जागतिक तापमान वाढ झाली आहे. परिणामी बर्फाचे ढिगारे आणि हिमनद्या वितळल्या आहेत आणि परिणामी किनारी भूभागात पूर आलेला आहे. हे सर्व जागतिक तापमान वाढीचा प्रकार आहे. त्यामुळे जर आपल्याला पुढे येणाऱ्या नैसर्गिक समस्यांपासून वाचायचे असेल तर लोकसंख्या कितीही वाढू द्या, पण त्या तुलनेने जंगलाची लागवड किंवा जंगलाचं संरक्षण होणे हे तितकेच महत्वाचे आहे. लाकूड, सरपण आणि इतर वन उत्पादनांसाठी जंगलांचे जे शोषण आहे ते फार वाढत चाललेलं आहे. त्यांच्या पुनरुत्पादनासाठी पुरेसे प्रयत्न न करता जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत. यामुळे पर्यावरणीय असंतुलन निर्माण झालेले आहे. उदाहरणार्थ, पावसाचे बहुतेक पाणी वाहून जाते. ते डोंगर उतारावरून वाहून जाते आणि त्यामुळे अनेकदा पूर येतो. वरची माती जास्त धुवून टाकल्याने सुपीकता त्या मातीची कमी होते आणि पिकाच्या उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा कमतरता येते. जंगलतोडीच्या या परिणामामुळेच आपल्या भारत सरकारने जंगलाचे संरक्षण करण्यासाठी आणि अधिकाधिक झाडे लावण्यासाठी एक मजबूत वन धोरण सुद्धा आणलेले आहे. हे काही या ठिकाणी अ, वन संवर्धनाचे उपाय आहेत. आपण त्याविषयी माहिती घेऊया. जसं अ, वन लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ करणे. ज्या ठिकाणी आता वने उपलब्ध नाही आहेत, जमीन पडलेली आहे, त्या ठिकाणी शासकीय आणि सामाजिक आणि इतर लोकांचं प्रत्येक स्तरातील लोकांनी एकत्र येऊन वनाची लागवड करणे आवश्यक आहे. पर्यायी स्रोत विकसित करणे आणि पर्यायांना प्रोत्साहन देणे. जंगलाच्या जंगलापासून मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत, त्या वस्तूंना दुसरे काही पर्याय उपलब्ध आहेत का? याच्यावर संशोधन करणे आणि जर ते चांगले असतील तर त्याचा उपयोग करून घेणे हे तितकेच महत्वाचे आहे. लाकूड उत्पादनासाठी कायमस्वरूपी आणि आरक्षित जंगलाचे क्षेत्र अडवणे. असं काही क्षेत्र असावं ज्या ठिकाणाहून विविध गरजांकरता लाकूड मिळत मिळत राहावं. त्याच्याकरता त्यांनी आरक्षित जंगले ठेवावी आणि बाकी जे जंगल त्यांना कुणीही हात लावता कामा नये, कुठल्याही कामं करता. त्यांना बिलकुल नैसर्गिकरित्या जंगलांचं आपण संगोपन करणं आवश्यक आहे. जंगल वाढीकरता आपण शाश्वत व्यवस्थापन अवलंबणं आवश्यक आहे आणि त्याला प्रोत्साहन देणं सुद्धा आवश्यक आहे. विविध माहितीचे आधार आणि नियमित देखरेखीची विश्वासार्ह यंत्रणा विकसित करणे आहे. ठीक आहे. जसं आपण रिमोट सेन्सिंग आणि GIS यांचा जर वापर केला तर त्याद्वारे खूप चांगल्या प्रकारे आपण वनाचं व्यवस्थापन करू शकतो. जंगलातील आगीशी लढण्यासाठी प्रभावी यंत्रणा हे प्रत्येक ठिकाणी उपलब्ध उभारणे आवश्यक आहे. अनधिकृतपणे झाडे तोडण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी सुद्धा करणे महत्वाचे आहे. कृषी वनीकरण आणि सामाजिक वनीकरणाला चालना देणे फार महत्वाचे आहे. सहभागी वन व्यवस्थापन आणि अधिकार खूप जे लोक जंगलाच्या शेजारी राहतात त्या लोकांना विश्वास घेणे, त्यांना जंगल संरक्षणाकरता त्यांची पण मदत करणे, त्यांना भागीदार बनवून घेणे, त्यांच्या पार्टनरशिपनी जंगल कसे वाचणार या संदर्भात काम करणे फार महत्वाचे आहे. पुढचा मुद्दा आपला आहे ऊर्जा संसाधने. ऊर्जेची कुठले कुठले संसाधन आहेत त्याच्याविषयी आपण माहिती गोळा करूया. आधुनिक औद्योगिक संस्था ऊर्जेच्या मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यातील विजेशिवाय किंवा स्वयंपाक आणि वाहतुकीसाठी इंधन यासारख्या ऊर्जेच्या इतर स्रोतांशिवाय दिवसाचा विचारही करू शकत नाही. आपण खूप प्रत्येक ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात इंधन ऊर्जा वापरतो आणि त्या ऊर्जेशिवाय आपलं कुठलंही कार्य होऊ शकत नाही. तुम्ही वापरता त्या सर्व गोष्टी ऊर्जेने चालतात. अन्न आणि वस्तू तयार करण्यासाठी आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऊर्जा आवश्यक असते. विकासाच्या सध्याच्या प्रारूपामध्ये ऊर्जा हा फार महत्वाचा घटक आहे. इव्हन कोणत्याही देशातील सकल देशांतर्गत उत्पादनाच्या म्हणजे GDPच्या वाढीच्या संदर्भात मोजल्या जाणाऱ्या ऊर्जेचा वापर आणि आर्थिक वाढ यांच्या जवळचा सहसंबंध आहे. जो देश आपण हे एक प्रकारे जर थोडा अभ्यास केला तर कळेल की जो देश जगात सर्वात जास्त विकसित आहे त्या देशामध्ये ऊर्जेचा वापर किंवा खप खूप मोठ्या प्रमाणात आहे.
तर जे देश गरीब आहेत किंवा विकसनशील देश आहेत, डेव्हलपिंग नेशन आहेत, त्या ठिकाणी ऊर्जेचा वापर फार कमी असतो. म्हणजे एक प्रकार असा सहसंबंध आहे की ज्या देशात जास्त ऊर्जेचा वापर होतो तो देश डेव्हलप असतो, विकसित असतो, आणि ज्या देशामध्ये ऊर्जेचा वापर कमी दिसतो तो डेव्हलपिंग किंवा अंडर डेव्हलप नेशन असतो. तथापि ऊर्जा केंद्रित औद्योगिक अर्थव्यवस्थांचा विस्तार झाल्यामुळे पर्यावरणावर त्याचे प्रतिकूल परिणाम वाढलेले आहेत. गेल्या काही दशकांमध्ये हा पैलू जवळून तपासला गेला आहे आणि आर्थिक विकासातील ऊर्जेची भूमिका समजून घेतल्याने आम्हाला पर्यावरणपूरक ऊर्जा वापरण्याचे मॉडेल विकसित करण्यात आपल्याला सर्वांना त्याची मदत होईल. ऊर्जेची मागणी दर 14 वर्षांनी दुप्पट होत आहे आणि देशाच्या विकासाचे एक सूचक म्हणून त्याकडे बघितलं जातं. जगातील 16% लोकसंख्येसह भारत जगातील एकूण उत्पादित ऊर्जेच्या अंदाजे 3% ऊर्जाच वापरतो. अमेरिकेच्या तुलनेत ज्या जगातील लोकसंख्येच्या फक्त 6.25% लोकसंख्या आहे आणि उत्पादित ऊर्जेच्या 30% वापरतात. म्हणजे ते अमेरिकेमध्ये जवळपास 6% लोक आहेत आणि ते जगातील 30% ऊर्जा वापरतात. तर भारतामध्ये जगातील 16% लोक राहतात आणि आपण जे ऊर्जा वापरतो ती फक्त 3% वापरतोय. ऊर्जेच्या वापरात सातत्याने वाढ होत असूनही इतर देशांच्या तुलनेत भारतात दरडोई वापर अजूनही खूपच कमी आहे. आजही आपली 80% लोकसंख्या इंधनाकरता लाकूड, शेण आणि शेतीच्या टाकाऊ पदार्थावर अवलंबून आहे. आपल्याला माहित आहे की जीवाश्म इंधन, कोळसा आणि पेट्रोलियम यासारखे ऊर्जेचे पारंपरिक स्रोत आहेत. ठीक आहे. आणि काही पारंपरिक स्रोत आहेत. तर हा जो एक आपण टेबल बघू शकता त्यामध्ये नॉन कन्व्हेन्शनल जे अपरंपरागत आहे त्यामध्ये बायोगॅस एनर्जी, सोलार एनर्जी, फ्यूल सेल एनर्जी, जिओथर्मल एनर्जी म्हणजे भूगर्भीय, जिओ जनरेशन एनर्जी, विंड एनर्जी यांचा समावेश होतो. तर परंपरागत ऊर्जेमध्ये ऑइल, फॉसिल फ्यूल, नैसर्गिक गॅस, कोळसापासून मिळणारी ऊर्जा, पाण्यापासून मिळणारी ऊर्जा आणि अणुऊर्जा ॲटॉमिक एनर्जीचा समावेश होतो. या संदर्भात थोडी माहिती घेऊया. तर पहिला आहे बायोमास ऊर्जा. बायोमास ऊर्जा हा एक अक्षय, कधी न संपणारा ऊर्जा स्रोत आहे, जो वनस्पती, संसाधने, प्राण्यांचा कचरा आणि विविध मानवी क्रियाकलापांच्या कचऱ्यापासून प्राप्त होतो. लाकूड उद्योगातील उत्पादने, कृषी पिके, जंगलातील कच्चा माल, घरातील टाकाऊ पदार्थ आणि लाकूड यांचे प्रमुख भाग यातून ते प्राप्त होते. कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायूनंतर बायोमास हा ऊर्जाचा महत्वाचा स्रोत आहे आणि जगातील सर्वात महत्वाचे इंधन सुद्धा हे आहे. बायोमास गॅसिफायर हे ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे दुसरे तंत्रज्ञान आहे. बायोमास गॅसिफायर घन बायोमास, लाकडी आणि पावडर लाकूड, कृषी औद्योगिक टाकाऊ पदार्थांचे थर्मोकेमिकल गॅसिफिकेशन प्रक्रियेद्वारे गॅसमध्ये रूपांतर करतात. जे काही तुटलेले लाकूड आहे किंवा काही टाकाऊ पदार्थ आहेत त्यापासून हे बायोमास गॅसिफायर तयार करता येतात. पुढचा आहे सौर ऊर्जा, म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा. ती सहज उपलब्ध आहे, पण अशा ठिकाणी उपलब्ध आहे ज्या ठिकाणी वर्षातील म्हणजे उष्णकटिबंधीय जे क्षेत्र आहे पृथ्वीवरील त्या ठिकाणी वर्षभर बऱ्यापैकी ऊन असतं आणि त्या क्षेत्रामध्ये हे सौर ऊर्जेचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो. हे ते सहज उपलब्ध आहेच, सोबत हे मोफतही आहे आणि याद्वारे कुठलाही प्रदूषण होत नाही, हे प्रदूषण विरहित आहे. सौर ऊर्जेचा उपयोग जो आहे आपण आपल्या करता गरम पाणी करण्याकरता, एखादी वस्तू थंड ठेवण्याकरता म्हणजे रेफ्रिजरेटर करता आपण करू शकतो. खोली गरम करण्याकरता सौर कुकरचा वापर करू शकतो आपण. इव्हन आजकाल फोटोव्होल्टिक सेल्स जे आहेत याच्या माध्यमातून हे सर्व आपण कार्य करू शकतो. वीज निर्मिती करू शकतो आणि सौर ऊर्जा ही कशी आहे की एक प्रकारे ऊर्जेचा अखंड स्रोत आहे, स्वस्त आहे आणि कार्यक्षम सुद्धा आहे. याच्यापासून कुठलाही त्रास होत नाही आणि याद्वारे मोफत आपल्याला सौर ऊर्जा मिळते. पुढचं आहे इंधन सेल. ही इलेक्ट्रोकेमिकल उपकरणे आहेत जी इंधनाच्या रासायनिक ऊर्जेचे थेट आणि अतिशय कार्यक्षम पद्धतीने वीज आणि उष्णतेमध्ये रूपांतर करतात. त्यामुळे ज्वलन दूर होते. इंधन सेलचा वापर अंतराळ उड्डाणामध्ये केला जात आहे आणि शहरी वायू प्रदूषण
नाटकीयपणे कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये हा वापरला जाऊ शकतो. इंधन सेलवर चालणाऱ्या या वाहनांमध्ये ऊर्जा रूपांतर कार्यक्षमता खूप जास्त असते. जवळ आपण जे सध्या इंधन वापरतो त्यापेक्षा हे डबलचं या ठिकाणी बेनिफिट आहे. यामध्ये आपण इंधन सेल वापरले तर त्याद्वारे जे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन फार कमी आहे आणि त्यामुळे पर्यावरणाला ते पूरक आहे. इंधन सेल चालित इलेक्ट्रिक वाहने बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा वाढीव कार्यक्षमता आणि सुलभ आणि जलद इंधन भरण्याच्या बाबतीत गुण मिळवतात. दुर्गम ठिकाणी व्यावसायिक इमारती, रुग्णालय आणि विमानतळांसाठी लहान प्रमाणात विकेंद्रित वीज निर्मितीसाठी इंधन सेल प्रणाली साठी एक खूप चांगला एक आपण याचा वापर करू शकतो. इव्हन आपल्याकडे आपल्याकडे जे रेल्वे गाडी जाते, जर त्याच्या छतावर हे इंधन सेल आपण चा वापर केला तर गाडी चालण्याकरता पण त्याचा खूप फायदा होऊ शकतो. ठीक आहे. पुढचं आहे लाटा आणि भरती ओहोटी ऊर्जा निर्मिती. या डायग्राममध्ये आपण बघू शकतो की जे समुद्र आहे त्याच्या भरती आणि ओहोटीचा वापर करून आपण विद्युत निर्मिती करू शकतो. हे विना खर्चिक आहे, याच्यापासून कुठलंही पोल्युशन होत नाही. पुढचं आहे जिओथर्मल एनर्जी. भूगर्भात जी एक गरम माहोल आहे, ठीक आहे, गरमाहटपणा आहे, त्याचा वापर करून आपण जिओथर्मल एनर्जी तयार करू शकतो. ज्वालामुखी, गरम पाण्याचे झरे, गिझर, महासागर, समुद्राच्या पाण्याखाली असलेले मिथेन हे भूऔष्णिक ऊर्जेचे स्रोत आहे. जिओथर्मल म्हणजे पृथ्वीची उष्णता. काही देशांमध्ये जसे की अमेरिकेमध्ये भूगर्भातील गरम पाण्याचा साठा पाणी त्याद्वारे पाणी पंप केले जाते आणि लोकांचे घरे जे आहे हे गरम ठेवली जातात. आपल्या भारतामध्ये सुद्धा 46 असे ठिकाणे ज्या ठिकाणी आपण जिओथर्मल एनर्जी वापरू शकतो. आपले जे इंडियन रिमोट सेन्सिंग एजन्सी आहे त्यांनी इन्फ्रारेड छायाचित्रांद्वारे कुठल्या कुठल्या भागामध्ये जिओथर्मल एनर्जीचा वापरता येईल त्याचा त्यांनी खूप चांगला एक रिसर्च करून आपल्याला दिलेला आहे. दुसरं आहे हे को जनरेशन. इंधनापासून जे आहे दोन प्रकारची ऊर्जा निर्माण करण्यासाठी ही संकल्पना आहे, ज्यात एक उष्णता आणि दुसरी विद्युत किंवा यांत्रिक ऊर्जा तयार होते. पारंपरिक थर्मल पॉवर प्लांट मध्ये इंधन जाळून उच्च दाबाची वाफ तयार केली जाते. हे टर्बाईन चालवण्यासाठी वापरले जाते, ज्यामुळे विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी अल्टरनेटरचा वापर केला जातो. ठीक आहे. तर ही जी एनर्जी आहे, ही जी को जनरेशनची आहे, ही सुद्धा फार जास्त पर्यावरणपूरक आहे, याचा आपण वापर करू शकतो. नंतर इथं पवन ऊर्जा ही अपारंपरिक आणि मॉडर्न आहे. ही जस्ट आपण आता वापरायला सुरुवात केलेली आहे. शेकडो वर्षापासून आपण नौकानयन, धान्य दळण्याकरता किंवा सिंचनाकरता आपण हे पवन ऊर्जेचा आपण वापर करत आहोत. ठीक आहे. याचा आपण खूप चांगला नंदुरबार जिल्ह्यामध्ये, गुजरातमध्ये, तामिळनाडूमध्ये याचे खूप मोठमोठे विंड फार्म तयार झालेले आहेत, ज्याद्वारे वीज निर्मिती होत आहे. बायोगॅसचे सर्वजण परिचित आहातच की बायोगॅस जे आहे, बायोगॅस म्हणजे जे शेण आहे त्याद्वारे मिथेन जे गॅस तयार होते त्याचा वापर करून गॅसचा उपयोग हे आपण विविध कामं करण्याकरता आपण करू शकतो. परंपरागत ऊर्जा स्रोतामध्ये तेल, वायू, कोळसा आणि जलविद्युत यासारख्या पारंपरिक स्रोतांद्वारे होणारे वीज उत्पादन, कृषी उद्योग आणि लोकसंख्येच्या वाढीमुळे, संसाधनामुळे यांची मागणी खूप वेगाने वाढत आहे. भारताच्या विविध क्षेत्राला सध्या क्षमता, वितरण हानी, खराब विश्वासार्हता आणि वारंवार ब्लॅकआउट या समस्यांचा सामना करावा लागत आहे. भारतीय उद्योगाला वीज पुरवठ्याला प्रगतीच्या सर्वात मोठ्या मर्यादेपैकी एक म्हणता येईल. भारतामध्ये वीज जी फार कमतरता आहे आणि उद्योगांना ती फार कमी मिळत आहे. त्यामुळे बरेचसे उद्योग जे औद्योगिकरणाची जी एक गती आहे ती थोडी मंदावलेली आहे. एक सरकारी अंदाजानुसार जर अर्थव्यवस्था दरवर्षी 7-8 टक्क्यापर्यंत वाढवायची असेल तर पुढच्या 15 वर्षांमध्ये आपल्याला दरवर्षी 8 ते 10% जे विद्युत आहे याची मागणी आपल्याला पुरवावी लागेल. परंपरागत ऊर्जा स्रोतामध्ये तर मग तेल, जीवाश्म, ठीक आहे. भारतातील सुमारे 30% ऊर्जा तेल पुरवते. देशात तेलाचा वापर 1999 मध्ये अंदाजे
1.93 दशलक्ष बॅरल प्रतिदिन होतं आणि ते 2017 मध्ये 4.7, तर 2017 मध्ये ते 198 दशलक्ष टन क्रूड तेल आयात आपल्याला करावं लागलं होतं. भारतामध्ये बॉम्बे हाय, अपर आसाम, कॅम्बे, कृष्णा गोदावरी बेसिन, कावेरी जे आहेत बेसिन, त्यामध्ये त्या ठिकाणी बहुतेक आपल्याकडे तेलाचे साठे उपलब्ध आहेत. भारतामध्ये ऊर्जेच्या बरीच जास्त डिमांड असल्यामुळे भारत हे जगातील प्रमुख बाजारपेठ झाली आहे, ज्या ठिकाणी बाहेरचे देश आहेत जे हे कच्चा तेल पुरवतात आणि त्या ठिकाणी त्यांचा ते फायदा करून घेतात. नैसर्गिक वायू, भारताच्या सुमारे 60% ऊर्जेच्या गरजा ह्या नैसर्गिक वायूद्वारे पूर्ण केल्या जातात. विशेषतः वीज निर्मिती, खते आणि पेट्रोकेमिकल्स उत्पादने परकीय तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी नैसर्गिक वायू सेवा देऊ शकतो. सल्फर डायऑक्साईडची अनुपस्थिती आणि कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडची पातळी कमी होणे हे नैसर्गिक वायू वापरण्याचे मुख्य पर्यावरणीय फायदे आहेत. सध्या भारताचा नैसर्गिक वायूचा वापर 50 अब्ज घनमीटर आहे आणि तो बहुतांशी देशांतर्गत उत्पादनातून भागवला जातो. 2017 मध्ये भारताने 27,570 दशलक्ष घनमीटर नैसर्गिक वायू बाहेरून आयात केला होता. आता बघूया पुढचा कोळसा. कोळसा जो आहे हा फार महत्वाचा ऊर्जा माध्यम आपल्याकरता. निम्म्याहून अधिक गरजांसाठी आपण कोळशावर आपण अवलंबून आहोत. देशातील सुमारे 3/4 वीज आणि 63% व्यावसायिक ऊर्जा कोळशातून येते. भारताकडे जगातील एकूण कोळशाचे 8% इतके प्रचंड साठे आहेत. चीन आणि अमेरिका नंतर हा जगातील तिसरा आघाडीचा आपला देश कोळशा बाबतीत आहे. तिची बहुतांश कोळशाची मागणी देशांतर्गत उत्पादनातून भागवली जाते आणि कोकिंग कोळसा तुतडा असले अपवाद नाही. भारताच्या कोळशाच्या साठ्यात संपत्ती असूनही सुमारे 3% कोकिंग कोळसा आहे. त्यामुळे भारताच्या पोलाद उद्योगाला त्याच्या वार्षिक गरजांपैकी सुमारे 25% भाग पूर्ण करण्यासाठी कोकिंग कोळसा आयात करणे आवश्यक आहे. आता बघूया जलविद्युत. हायड्रो पॉवर ही सर्वात स्वस्त आणि स्वच्छ आहे आणि म्हणूनच ऊर्जेचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते. तथापि मोठी जी धरणं आहेत त्यापासून अलीकडे आपण जो आहे अलीकडच्या काळात आपण आता वीज निर्मिती सुरू केली आहे आणि ते बांधणं पण सुरू केलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बरेचसे वाद पण होत आहेत. पण लहान आणि मोठे विद्युत प्रकल्पामुळे आपण बऱ्यापैकी चांगली जलविद्युत धरणे बांधू शकतो आणि त्याचा उपयोग करू शकतो. ग्रामीण भागापर्यंत जर वीज पोहोचवायची असेल तर जलविद्युत हा खूप चांगला त्याचा उपयोग आपण करता येईल आपल्याला. पुढचं आहे अणुऊर्जा. अणुऊर्जा आहे म्हणजे नियंत्रित पद्धतीने अणूचे विभाजन करून सोडलेली ऊर्जा वीज निर्मितीसाठी वापरली जाऊ शकते. या उद्देशासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला अणुभट्टी म्हणतात. परमाणु अणुभट्टीच्या उष्णता निर्माण करताना ज्याचा वापर वाफे निर्माण करण्यासाठी वीज निर्मितीसाठी टर्बाईन फिरवण्यासाठी केला जातो. असा अंदाज आहे की 1 किलो नैसर्गिक युरेनियम 235 युरेनियम असं त्याचे नाव आहे, त्याद्वारे आपण 35,000 किलो कोळशाद्वारे जे उत्पादित वीज आहे तितकं आपण त्याचा उपयोग करून आपण वीज निर्मिती करू शकतो. भारतामध्ये युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे. त्यांचं प्रमुख कार्य हा अणुभट्ट्या तयार करणे आहे. तर एकूणच हे जे पोर्शन आहे हे फार इंटरेस्टिंग आहे आणि मला वाटतं की सर्वांना कळलं असेल याविषयी माहिती झालेली आहे. आणि मित्रांनो, नैसर्गिक संसाधने खूप आहेत, खूप जास्त आहेत. पण त्यापैकी जमीन, पाणी, जंगल व ऊर्जा संसाधने मानवाकरता फार फार महत्वाची आहेत. त्यामुळेच नैसर्गिक संसाधनाविषयी सर्व माहिती घेऊन त्यांचे शाश्वत विकास करून मानवाचे कसे कल्याण होईल याबाबत सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी सर्वांनी संशोधन करणे फार आवश्यक आहे. आणि ह्याकडे सुद्धा लक्ष देणे आता फार काळाची गरज आहे.
जर ज्याच्याकडे ऊर्जा चे साठे असणार, तो पुढे भविष्यामध्ये पूर्ण जगावर त्याचे नियंत्रण असेल. मी तर असे म्हणेन की नैसर्गिक संसाधने टिकली तरच मानव ह्या पृथ्वीवर टिकू शकेल. धन्यवाद.